नमस्कार. आमदार दिग्विजय शिर्केचा मुलगा विक्रांत हा धावत धावत घरी पोचलेला असतो. तेवढ्यात त्याचा बाप म्हणजेच दिग्विजय म्हणत असतो, "काय रे, काय केलंस काय आता तू? असं धावत का घरी आलायस?" त्यावेळेला दिग्विजयचा मुलगा विक्रांत म्हणत असतो, "पप्पा, अहो पप्पा, त्या जहागीरदारच्या मुलाने आपल्या अर्पिताला फसवलंय." हे वाक्य ऐकल्यावर आता थेट दिग्विजय म्हणजेच आमदार शिर्के बोलत असतो, "अरे काय बोलायचंय तुला? स्पष्ट बोल. आपल्या अर्पिताला तो फसवतोय असं म्हणतोयस तू?" त्यावर विक्रांत म्हणत असतो, "हो ना पप्पा, त्या जहागीरदाराने त्याच्या मुलाचं लग्न आपल्या अर्पिताशी ठरवलंय. हे तर आपल्याला माहिती आहे ना, पण त्याचा मुलगा ऊर्जावर प्रेम करतो, म्हणजेच त्याने आपल्या अर्पिताला फसवलंय ना." हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, "अच्छा, आता काही गोष्टींच्या मला लिंक लागतायत. परवा अर्पिता शौर्यला न भेटताच घरी आली आणि ती खूप उदास दिसत होती. याचाच अर्थ शौर्य किंवा त्याच्या घरातल्यांनी अर्पिताला काहीतरी म्हटलेलं आहे." अशातच आपण पाहतोय अर्पिता बेडरूम मध्ये असते. लगेचच आता शिर्के स्वतःच्या मुलीला आवाज देत असतो, "अर्पिता बेटा, बेटा अर्पिता लवकर खाली ये." हे वाक्य आता अर्पिताने बेडरूम मध्ये ऐकलेलं असतं आणि ती लगेचच खाली येत असते. तेवढ्यात आपण पाहतोय शिर्केची बायको म्हणत असते, "काय हो, केवढ्याने ओरडताय? काय झालंय काय?" त्यावर शिर्के म्हणत असतो, "अगं तू पण खाली ये, सगळं काही सांगतो तुला." आणि अशातच आता अर्पिता आणि अर्पिताची आई दोघं खाली आलेले असतात. अर्पिता म्हणत असते, "पप्पा, का खाली बोलवलं तुम्ही मला?" त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, "अर्पिता बेटा, मला सांग, परवा तू त्या शौर्याला भेटायला गेली होतीस तेव्हा तिथे नेमकं काय घडलं? आता नेमकं काय घडलं हे कसं सांगू पप्पा तुम्हाला?" असा विचार अर्पिता करत असते. पण त्याच दरम्यान तिची आई म्हणत असते, "अहो असं का विचारताय तुम्ही? त्या दोघांमधलं बोलणं ते आपल्याला कसं काय सांगेल?" त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, "अहो गप्प बसा तुम्ही. मी माझ्या मुलीला विचारलंय ना. बोल बेटा, काय घडलं त्या दिवशी? मला सांग, त्या शौर्यने तुला स्पष्टपणे नकार दिलाय का? त्याने तुला फसवलंय का? त्याने तुझा वापर करून घेतलाय का? फक्त तू बोल. काळजी करू नकोस बेटा तू. तुझा बाप आमदार आहे, या सगळ्यांना हलवून सोडेल." त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणत असते, "पप्पा, खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, शौर्यला माझ्याकडून कोणताच त्रास झाला नाही पाहिजे." त्यावर अर्पिताला थेट तिचा भाऊ म्हणत असतो, "तुझ्याकडून नाही, पण माझ्याकडून आणि पप्पांकडून होणार." हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्पिता म्हणत असते, "पप्पा, याला समजवा. याने याआधीही अशा अनेक गडबड्या केल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला याचा पुढे त्रास होत आला. याला सांगा आता कोणतीच गडबड करू नको." त्यावर आमदार शिर्के म्हणत असतात, "विक्रांत, ऐकलंस? तुझी बहीण काय म्हणते? पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बहिणीला हेही सांग, जर त्या जहागीरदारच्या मुलाने तुला फसवलं असेल तर मीही गप्प बसणार नाही. विक्रांतची गोष्टच दूरची." अशातच आपण पाहतोय आता शेवटी अर्पिता म्हणत असते, "पप्पा, माझं डोकं दुखतंय, मी जाऊ का?" आणि लगेचच ती बेडरूम कडे जाते. तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्केची बायको म्हणत असते, "अहो, तुमच्या मनात नक्की काय चाललंय? तुम्ही असं अर्पिताला का विचारताय?" त्यावर शिर्के म्हणत असतो, "कारण तो जहागीरदार आणि त्याचा मुलगा तो शौर्य, हे दोघंही आपल्या अर्पिताच्या भावनांशी खेळतायत." त्यावर लगेचच आपण पाहतोय विक्रांत म्हणत असतो, "पप्पा, आता तुम्हालाच काहीतरी केलं पाहिजे." त्यावर शिर्के हातात मस्तपैकी मोबाईल घेऊन स्टाईलमध्ये त्याला गोल गोल फिरवत म्हणत असतो, "हो विक्रांत, हो, आता डाव माझा आहे, आता खेळ मी खेळणार." आणि अशातच आता आमदार शिर्केने ठरवलेलं असतं की नेमकं काय करायचंय. इकडे आपण पाहतोय शौर्य हा ऊर्जाला सतत फोन करत असतो, पण ऊर्जा फोन घेत नसते. त्याच वेळेला ऊर्जाची आई पूर्वा म्हणत असते, "ए मनू, का अशी वागतेस तू? शौर्याचा एकदा तरी फोन उचल." त्यावर ऊर्जा म्हणत असते, "आई, ज्या गोष्टीशी पुढे जाऊन आपल्याला काडी मात्र संबंधच ठेवायचा नाहीये, त्या गोष्टींमध्ये का गुंतू मी?"
त्यावर लगेचच आता पूर्वा म्हणत असते, मनू मी सांगते म्हणून प्लीज शौर्याचा फोन उचल. त्याची अवस्था आता बरी नाहीये ना, त्याला त्यातून आधी बाहेर येऊ दे, मग जाऊन तुला काय घ्यायचंय तो निर्णय घे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई मला कोणताच निर्णय घ्यायचा नाहीये. माझा निर्णय ऑलरेडी झालाय. मला त्या शौर्य जहागीरदारशी लग्न करायचंच नाहीये. त्यावर ऊर्जाला पूर्वा म्हणत असते, का का नाही करायचंय तुला त्या शौर्याशी लग्न. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई असं काय करतेस. ज्याचा बाप माझ्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आहे अशा व्यक्तीच्या मुलाशी मी लग्न कसं काय करू शकते. आता हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला थेट पूर्वा म्हणत असते, काही गोष्टी तुला माहिती नाही आहेत म्हणून तुला मी आत्तापर्यंत अंधारात ठेवलंय असं तुला वाटू नये, म्हणून मी तुला आता सगळं काही सांगणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जाला एक महत्त्वाचा फोन आलेला असतो आणि त्या फोनवर बोलत बोलत ती घराबाहेर पडलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता पूर्वाच्या घरी आमदार शिर्के हा स्वतः आलेला असतो आणि पूर्वाने जेव्हा दार उघडलेलं असतं त्याच वेळेला आमदार शिर्केला पाहून पूर्वा मनातल्या मनात बोलत असते, हा राक्षस इथे काय करतोय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आमदार शिर्के बोलत असतो, काय गे भवाने, काय चाललंय काय तुझं. स्वतःला खूप शाणी समजतेस का तू. त्यावर लगेचच आता पूर्वा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर तुम्ही माझ्याशी बोलताय, माझी मुलगी वकील आहे आणि एखाद्या स्त्रीशी अशा प्रकारे बोलणं हा देखील एक गुन्हा आहे, जरी तुम्ही आमदार असलात तरी. त्यावर लगेचच आता आमदार शिर्के म्हणत असतो, मी इथे का आलोय तुला चांगलंच माहिती आहे. त्यावर पूर्वा म्हणत असते, नाही मला नाही माहिती तुम्ही इथे का आलात. त्यावर लगेचच आता आमदार शिर्के म्हणत असतो, तू तुझ्या मुलीला ऊर्जाला घेऊन हे शहर सोड, जा जिथे राहायचंय तिथे जा. मी तुला ब्लँक चेक देतो, टाक जितकी अमाऊंट टाकायची आहे, सुखी सुखी संसार करा. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वा म्हणत असते, अच्छा म्हणजे असं म्हणणं की तू आम्हाला विकत घ्यायला आलायस. तेवढ्यात आपण पाहतोय आमदार शिर्के म्हणत असतो, अरे वा, अहो जाहो वरून डायरेक्ट अरे तुरे आलेस तू. त्यावर पूर्वा म्हणत असते, ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत उत्तर द्यायचं येतं मला. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, आय लाईक इट, आवडलं मला तुझं म्हणणं. ठीक आहे ठीक आहे, बोल काय प्रॉब्लेम आहे तुझा. त्यावर लगेचच आता पूर्वा म्हणत असते, माझा काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघा. त्यावर शिर्के म्हणत असतो, माझी ऑफर आवडली नाही का तुला, चल आणखी एक ऑफर देतो, मी तुला एक ब्लँक चेक देतो, त्यावर हवी ती अमाऊंट टाक, गाडी देतो, बंगला देतो, आणखी काय हवंय तुला. तुझा नवरा वकील असूनही उभ्या आयुष्यात त्याने तुला काय दिलं. हे सगळं ऐकल्यावर आता पूर्वा चिडते आणि बोलू लागते, माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असणारा व्यक्ती जर माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असा बोलत असेल तर त्याला इथल्या इथे थोबडून काढायलाही मी कमी करणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, ए पूर्वा, अति होते तुझं. मी इथे फक्त एवढंच सांगायला आलोय की तुझ्या ऊर्जाला समजाव, माझ्या होणाऱ्या जावयाच्या मागे लागू नकोस. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पूर्वा म्हणत असते, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा, नाहीतर मी आरडाओरड करेन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आमदार शिर्केला कळून चुकलेलं असतं, इथे थांबलं तर महा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यापेक्षा इथून निघालेलं बरं. आमदार शिर्के गेल्यानंतर आता थेट पूर्वा खूप विचार करत असते की या सगळ्या प्रकरणावर नेमका तोडगा कसा काढायचा. आणि अशातच इकडे आपण पाहतोय हर्षवर्धनला कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन मग काय निर्णय घेतलायस तू. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, कशाबद्दल. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अरे असं काय करतोयस तू, शौर्य आणि ऊर्जाच्या फ्युचरबद्दल, त्यांच्या लग्नाबद्दल. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब प्लीज, डोक्याला ताप आधीच कमी नाही आहेत, तुम्ही ताप वाढवण्याचं काम करू नका. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट हर्षवर्धनला कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे, तुला जर असं म्हणायचं असेल ना की मी जर कोणता विषय काढल्यावर तुला ताप वाटतोय तर यापुढे तुझ्यासमोर मी कोणताच विषय काढणार नाही.
आणि तेवढ्यात कुमुदिनी आपल्या बेडरूमकडे जाते. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, काय चाललंय या घरात, सगळेच माझ्याशी वाकड्यात का जात आहेत. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा थेट तिच्या को वकिलाला भेटून घरी आलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आपल्या आईला ती खूपच टेन्शन मध्ये पाहते आणि ती बोलू लागते, आई आई काय झालंय, तू इतकी टेन्शन मध्ये का दिसतेस. त्याच वेळेला आता थेट पूर्वा म्हणत असते, ऊर्जा मला तुला आज काही सत्य सांगायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, सत्य कशाबद्दल. त्यावर पूर्वा थेट स्वतःच्या नवऱ्याच्या फोटोकडे जात त्या फोटोकडे पाहत असं म्हणत असते, तुझ्या वडिलांच्या मृत्यूबद्दल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, आई तू नेमकं काय सांगणार आहेस मला, जे तू मला आधी सांगितलंयस तेच खरं आहे ना. त्यावर ऊर्जाला आता पूर्वा म्हणत असते, नाही मी तुला जे सांगितलंय ते 100% खरं नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऊर्जा म्हणत असते, सांग ना आई सांग. त्यावर लगेचच पूर्वा म्हणत असते, त्याआधी मला सांग, तू शौर्याशी लग्न करायला नकार फक्त आणि फक्त तो हर्षवर्धनचा मुलगा आहे म्हणूनच देतेस ना. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, हो आई हो, ज्या व्यक्तीमुळे माझ्या वडिलांना प्राण गमवावा लागला त्या व्यक्तीच्या मुलाबरोबर लग्न करून मी सुखी कशी काय राहू शकते. त्यावर पूर्वा म्हणत असते, मग ऐक मी तुला काय सांगते ते, तुला शौर्याबरोबर लग्न करण्यासाठी जो प्रॉब्लेम येतोय ना तो मुळात प्रॉब्लेमच नाहीये, कारण हर्षवर्धनमुळे तुझ्या वडिलांचा मृत्यू झालेला नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र पूर्वाला ऊर्जा म्हणत असते, आई काय बोलतेस तू हे. त्यावर पूर्वा म्हणत असते, हो, ज्या व्यक्तीमुळे तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही तर तो आमदार दिग्विजय शिर्के आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वाला ऊर्जा म्हणत असते, काय. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट पूर्वाने हो म्हटलेलं असतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई मग तू याआधी मला हर्षवर्धनच्या बाबतीत असं सगळं का म्हटलं होतंस. त्यावर पूर्वा म्हणत असते, कारण माझ्यावर तसा दबाव टाकण्यात आला होता. तो नालायक व्यक्ती त्यावेळी नुकताच आमदार झाला होता आणि त्याच्या विरोधात जाणं मला तेव्हा खूप महागात पडलं असतं, कारण तुम्ही खूप लहान होतात, तुमची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई असेन मी त्यावेळेला लहान, पण आता आता मी त्याच्या खांद्यावर बसून त्याला जमिनीत गाडणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय पूर्वा म्हणत असते, ऊर्जा ते सगळं तुला करायचंच आहे, पण मी सांगते म्हणून त्याआधी शौर्यला फोन कर, त्याच्याशी 2 शब्द प्रेमाचे बोल, त्याला बरं वाटेल. आता काय अवस्था असेल त्याच्या मनाची. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई आई अगदी बरोबर बोलतेस तू. आणि लगेचच ऊर्जाने शौर्यला फोन लावलेला असतो. शौर्य त्याच्या आजीजवळ बसलेला असतो. त्याची आजी म्हणत असते, शौर्य काळजी करू नकोस तू, मला तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. लवकरच तुला ऊर्जा फोन करून बघ, चांगलं चुंगलं बोलेल की नाही. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्याचा फोन वाजतो आणि शौर्य म्हणत असतो, आजी अगदी 100% बरोबर बोललीस तू, बघ ऊर्जाचाच फोन आहे. त्यावर लगेचच आता शौर्य फोन उचलतो आणि बोलू लागतो, ऊर्जा ऊर्जा थँक्यू सो मच, तू फोन केल्याबद्दल किती बरं वाटतंय मला. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य शौर्य मला माफ कर. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा कशाबद्दल माफी मागतेस तू, तुला कोणत्याही प्रकाराबद्दल माझ्याशी माफी मागायची गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, नाही शौर्य, मी आतापर्यंत तुझ्याशी ज्या प्रकारे वागले आणि तुझ्या वडिलांवर जो आरोप केला त्याबद्दल मला तुम्हा दोघांचीही हात जोडून माफी मागायची आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, माझी माफी मागायची गरज नाहीये, पण डॅडची माफी कशाबद्दल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, त्यांच्यावर जो काही मी आरोप लावला होता त्याबद्दल. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, खरं तर माझ्या वडिलांच्या मृत्यूला तुझे वडील जबाबदार नाहीच आहेत,
हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो काय? त्यावर ऊर्जा म्हणत असते हो. त्यावर शौर्य म्हणत असतो मग? त्यावर ऊर्जा म्हणत असते माझ्या वडिलांच्या मृत्यूला आमदार दिग्विजय शिर्के जबाबदार आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य मनातल्या मनात बोलत असतो बाप रे, म्हणजे हे प्रकरण भलतंच आहे. आणि अशातच आता थेट शौर्य म्हणत असतो ऊर्जा, तुला एक सांगू का? आता तू जी न्यूज सांगितली आहेस ना, त्यानंतर मला खूप बरं वाटतंय. म्हणजे मला एवढं निश्चित वाटतंय की आपल्या नात्याला तू नक्कीच एक संधी देशील. त्यावर ऊर्जा म्हणत असते 100% शौर्य. आणि शौर्य खूप आनंदात आता उडी मारतो. त्यावर त्याची आजी म्हणत असते ए बाळा, काय करतोयस तू हे? अशाने तुलाच त्रास होईल. त्यावर लगेचच आपण पाहतोय ऊर्जा आता म्हणत असते शौर्य, बाजूला आजी आहेत का, दे त्यांना फोन. आणि लगेचच शौर्यने आपल्या आजीला फोन दिलेला असतो. ऊर्जा म्हणत असते आजी, माफ करा मला. मी आतापर्यंत शौर्याशी ज्या प्रकारे वागले ते वागायसाठी माझ्याकडे एक चांगलं मजबूत कारण होतं, पण ते कारण चुकीचं होतं ते आता मला कळलंय. तेवढंच आपण पाहतोय आता तिथे हर्षवर्धन आलेले असतात. त्यांना लगेचच ऊर्जाचा फोन आहे हे कळतं आणि तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते हर्षवर्धन, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो माझ्यासाठी? त्यावर कुमुदिनी म्हणत असते हो, कारण तुझ्यावर ऊर्जाने जो काही आरोप केला होता तो चुकीचा आहे हे तिला कळून चुकलंय. त्यामुळे ती तुझी माफी मागायला येत आहे. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो माझी माफी मागायची काही गरज नाहीये, पण त्या मुलीने सध्या तरी या घरात येता कामा नये. त्यावर शौर्य म्हणत असतो डॅड प्लीज असं बोलू नका, तिला येऊ दे, ती आली तर मला बरं वाटेल. आणि तेवढ्यात हर्षवर्धनला नाईलाज असतो तिला येण्याची परमिशन द्यावी लागते. इकडे आपण पाहतोय आता शौर्याचा फोन कुमुदिनीने कट केलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता आमदार दिग्विजय शिर्के हा स्वतःशी बोलत असतो त्या पूर्वाला तर मी ठणकावून आलो आहे. आता ती काही केल्या स्वतःच्या मुलीला माझ्या होणाऱ्या जावयाकडे पाठवणार नाही, कारण तिला माहिती आहे एकदा तिच्या नवऱ्याला संपवलंय. आता पुन्हा त्याच प्रकारे मला जर तिला किंवा तिच्या मुलीला संपवावं लागलं तरी मी मागे हटणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय थेट आमदार शिर्के स्वतःच्या मुलीला आवाज देत म्हणत असतो बेटा, काळजी करू नकोस तू. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या मागे मागे जाणाऱ्या त्या मुलीच्या बरोबर आता कानशिलात लगावल्यात मी आणि तिची छुट्टी केली आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते पप्पा, तुम्ही बरोबर बोलत असाल, पण काही झालं तरी माझा शौर्य हा माझा विचार नाही करत तर त्या ऊर्जाचा विचार करतोय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आमदार शिर्के म्हणत असतो आता असेल त्याचं त्या ऊर्जावर प्रेम, पण एकदा तुझं आणि त्याचं लग्न झालं तर मग तुमचा संसार सुखाचा होणारच आहे. त्यावर अर्पिता म्हणत असते पप्पा, पण संसार सुखाचा होण्यासाठी प्रेम तर असावंच लागतं ना. त्यावर शिर्के म्हणत असतो अगं लग्नानंतरच होईल प्रेम. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिता मनातल्या मनात बोलत असते पप्पा, तुम्ही जे काही बोलताय ते अगदी बरोबर आहे, पण तसंच घडलं तर मला खूप आवडेल. आणि लगेचच आता अर्पिता थेट खूप आनंदी झालेली असते. इकडे आपण पाहतोय आता हा जो मंगेश असतो तो खूप दारू प्यायलेला असतो आणि तो घरातून बाहेर पडलेल्या ऊर्जाला आडवत म्हणत असतो ऊर्जा, ऊर्जा काय चाललंय तुझं? तू माझ्यासारख्या माणसाचा विचार न करता त्या फ्रॉड शौर्याच्या मागे का लागली आहेस? त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते ए मंगेश, माझ्या शौर्याला फ्रॉड म्हणतोस तू? एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याच भाषेत तुझी 10 मिनिटात डिलिव्हरी करीना थेट पोलीस स्टेशनमध्ये. हे वाक्य ऐकल्यावर मंगेश म्हणत असतो वा ऊर्जा वा, लहानपणापासून माझ्याबरोबर खेळलीस, अडीनडीला मी तुझ्या कामाला आलो आणि आज प्रेम करायची वेळ आलीस तर त्या व्यक्तीवर प्रेम करतेस जो मुळात गर्भश्रीमंत आहे. माझं काय ग, मी रोज पार्सल डिलिव्हरी करून पैसे कमवतो ना, त्यामुळेच तू मला नाकारतेस. त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते अरे गप्प बस, उगाच काही बोलू नको. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? एखाद्या व्यक्तीशी बोलताना कसं बोलायचं
यापुढे जर माझी वाट अडवलीस ना तर लक्षात ठेव मंगेश, मला तुझ्या विरोधात कारवाई करावी लागेल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मंगेश चांगलाच गोंधळतो. तो स्वतःशी बोलत असतो, आता तर या ऊर्जाच्या नादाला लागायलाच नको, नाहीतर जी पार्सल डिलिव्हरी करायचं काम करतोय ते सुद्धा हातातून निघून जायचं. आणि अशातच आता मंगेश बाजूला होतो आणि ऊर्जा तिच्या कामासाठी तिथून पुढे निघून जाते.